गेल्या 9-10 वर्षापासून आमच्या भुसावळ शहरामध्ये पाण्याचा खूप त्रास आहे। आमच्या भुसावळच्या शहराला बाजूलाच नदी आहे, तापी नदी। तर भुसावळ शहरामध्ये पाणीचं 10-12 दिवसाने पाणी येतं, तर जनता खूप संतापलेली आहे। आम्ही नेहमी निवेदन करतो की भुसावळ शहराला पाणी 5 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड द्या, पण त्यांच्यावर कोण प्रेशर टाकतं आहे तर आम्हाला हेच माहीत करायचं आहे की त्यांना प्रेशर कोण देते की भुसावळ जनतेला त्याच्यामुळे त्रास होत आहे। कोण आणतंय असं वाटतंय तुम्हाला? आता सर्व जनतेला आता माहीत आहे की कोण त्रास देत आहे, कोण नाही देत आहे, आणि मला कोण त्रास देत आहे भुसावळच्या जनतेलाही सर्व माहीत आहे। कोण वाटतं? थेट नाव का नाही सांगत आपण तक्रार पण द्यायला गेलेलो। हो, बिलकुल गेली होती सर। काय कोण आहे? मग नाव सांगा ना। आता मंत्री साहेब आमचे भुसावळ शहराचे आहे, संजय सावकारे साहेब आहे आमचे भुसावळ शहराचे मंत्री, आणि आमदार पण तेच आहे। मग त्यांचं कर्तव्य आहे की भुसावळ शहरामध्ये पाणी यायला पाहिजे, बरोबर आहे। आणि पाणी हे भुसावळ शहरामध्येच नव्हे तर सर्वात दूर भुसावळ म्हणजे सर्वात जास्त जो त्रास आहे तो भुसावळ शहरामध्येच आहे, कारण तापी नदी जवळ असल्या पण जनतेला जो त्रास होत आहे तो तसं तरी नको व्हायला पाहिजे। आणि जे लोक पाणी सोडता ते नेमकं फक्त मोजकेच एरियामध्ये भरपूर वेळ पाणी सोडता आणि भरपूर एरियामध्ये कमी पाणी सोडता, पण तसं पण नको व्हायला पाहिजे ना। मग लोकांची नाराजगी आहे की नगराध्यक्ष मॅडम तुम्ही तरी त्यांना सांगा, मी सांगून थकली तरी ते लोक त्याच्यावर ॲक्शन नाही उचलत आहे। त्यांना कोणाचा दबाव आहे काय आहे ते त्यांना तरी समजून घ्यायला पाहिजे की कमीत कमी पॉलिटिक्स साईडला ठेवायला पाहिजे। हा जनतेचा विकासाचा मुद्दा आहे, कमीत कमी तर जनतेचा विचार करायला पाहिजे। याविषयी आपण तक्रार केली का? हो सर, मी आता इथं ऑफिसला आलेले होते, आज आमची मीटिंग होती। मीटिंगमध्ये सुद्धा मी तक्रार केलेली आहे गुलाबराव पाटील साहेबांना की आमच्या भुसावळमध्ये पाण्याची भरपूर समस्या आहे। नक्कीच मला असं वाटतं की त्याच्यातून मार्ग निघणार। तक्रार हेच केलेली आहे की गेल्या 9-10 वर्षापासून भुसावळ शहरामध्ये पाण्याची खूप समस्या दूर आहे, आणि अमृत योजनेचं काम कशामुळे थांबलेलं आहे तेही तपास करावा, आणि एकदा तरी त्यांनी आमच्या भुसावळ शहराकडे लक्ष द्यावं की कशामुळे भुसावळच्या लोकांना हा त्रास होत आहे। दुसरा तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे एक मागणी केली, सावकारे आणि त्यांच्या पत्नींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, काय विषय काय कारण आहे? असं सर, विषय असा आहे की माझे आबा पण वारलेले आहे, माझे आबांचे वडील पण वारलेले आहे, आमची 4थी पिढीचे लोक वरचे लोक वारलेले आहे, आणि हे संजय सावकारे साहेब त्यांच्या अधिकारीला आणि त्यांच्या PAला तिथे पाठवता आणि तिथं सांगता त्यांचे तिकडनं डॉक्युमेंट आणा। आता जर ते व्यक्ती नाही आहे आणि जो व्यक्ती आहे त्याचं आमचं काहीच संबंध नाही, तिथं आमची काहीच प्रॉपर्टी नाही, तिकडं खोटे डॉक्युमेंट आणून माझ्या डॉक्युमेंटमध्ये लावले। म्हणजे लोकांमध्ये हे काय प्रसिद्ध करताय की यांनी घरी बसायला पाहिजे, आणि त्यांचं एकच उदाहरण आहे की नगराध्यक्ष मॅडम घरी बसायला पाहिजे। आता लोकांनी मला निवडून दिलेलं आहे तर सर त्यांना हे समजायला पाहिजे की तुमच्या हातामध्ये 25 वर्षापासून सत्ता आहे, कमीत कमी मला तर विकासाचे कामं करू द्या। त्यांचे अडथळे असं म्हणायचं तुम्हाला? हां, आणि ते माझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळे आणतात, विकासाचे कामं पण होऊ देत नाही आहे। नगराध्यक्ष जे आहेत भुसावळचे त्यांनी पण काही प्रश्न मांडलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की काही कामांना जाणून बुजून विरोध केला जातोय, ती कामं पूर्ण केली जात नाही असं त्रास दिला जातो। आज त्या नगरपालिकेचा विषय ते नगरसेवक आणि त्यांचा काही विषय असेल ते नगरपालिकेत बघतील। भुसावळच्या नगराध्यक्षांनी आपल्या विरोधात आणि आपल्या पत्नींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। जात प्रमाणपत्र मिळू देत नाही, बनावट कागदपत्र बनवले जातात म्हणतात। आता कोणी बनावट कागदपत्र दिले आहे आणि कोणी काय केलेलं आहे हे जात पडताळणी समितीची एक व्हिजिलन्स कमिटी असते, व्हिजिलन्स ऑफिसर असतात, ते सगळे चेक करतात आणि ते ठरवतात की काय प्रमाणपत्र त्यांनी दिलं आहे की आम्ही दिलं आहे ते खरे की खोटे आहे, ही ती व्हिजिलन्स कमिटी ठरवते। त्याच्यामुळे ते ठरवेल आणि त्याच्यातलं जे सत्य आहे ते बाहेर येईल।